नमस्कार माय माऊल्यांनो, मी अर्जुन आदित्य. आपण पाहत आहात द महाविजन. आज आपण जी रानभाजी पाहणार आहोत त्या रानभाजीचं नाव आहे काठभवरा. ही काठभवरा ही रानभाजी माझ्याच गाव परिसरामध्ये आहे. चला तर मग ती आपण रानभाजी काठभवरा आता बघू. तर ही काठभवरा ही रानभाजी ही गावच्या परिसरामध्येच असते. खास करून जी परडे असतात किंवा गावची जी पांदण असते त्या पांदणवर छोट्या छोट्या झुडपावर मेसकाठीवर ही वाढते. मला वाटतंय तुम्ही पाहत आहात, ही पहा इथे आहे. फार काही आपल्याला फिरायला लागलेलं नाही. हे बघा, ही वेलवर्गीय रानभाजी आहे, म्हणजे वेलीवर वाढते. हे पहा, हे पहा, हे काठभवरा, हे काठभवरा, हे पहा. याला काठभवरा म्हटलं जातं. आणि काठभवरा का म्हटलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. पहा, हे बघ, या काठभवऱ्याच्यामुळं आमचं बालपणामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्याचे खेळ खेळत होतो. तर या भाजीला असं थोडंसं इथे पांढरट असा चिकट असा स्त्राव असतो. हे पहा, चिकट. आता ही रानभाजी साधारणतः दसऱ्या आणि दिवाळीच्या पुढं मागं चालू होते. ही बघा पिकलेली आहे. ही याचा काय उपयोग नाही, म्हणजे आता पिकायला सुरुवात झालेली आहे या फळाचं. हे पहा, काळपट होतात ते घ्यायचे नाहीत, जे हिरवे आहेत तेच घ्यायचे आहेत. ही आता आपण अशी कलेक्ट करतोय. ही आपण हिरवे आहेत तेच घ्यायचे आहे. भरपूर प्रमाणात या परिसरामध्ये आहे. हे बघा, ही जी कवळी आहेत ती घ्यायची आहे. हे पहा, असं अशा प्रकारे असते. अशी लाईनीनं कधी कधी असते. खूप छान दिसते. आम्ही बालपणामध्ये याच्यापासून खूप खेळ खेळायचो. म्हणजे भातुकलीचा खेळ जो असायचा आमच्या लहान मुलांचा, तो ह्या काठभवऱ्यापासून असायचा. अर्थात ह्याची भाजी आपल्याला करायची आहे. हे असं कुटून घेतलं तरी चालतं. हे अशा प्रकारे, हे बघा तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे. आता आपण हे कलेक्ट करतो. हे जे वेल असतात ते छोट्या छोट्या झुडपावर असेल, मेसकाठीवर चढतात. त्यामुळे ह्याला फार काय मेहनत करावी लागत नाही. खूप चांगली भाजी आहे ही. अशा प्रकारे आपण कलेक्ट केलं. फारसं फिरायला लागत नाही, कारण या ठिकाणी भरपूर आहे. ही रानभाजी माझ्या म्हणजे घराच्या पाठीमागच आहे. पहा, ही असा वेलवर्गीय ही अशी आहे. तुम्ही पाहू शकताय असा वेल झाडावर चढलेला आहे. काढायचा आहे. तर आता आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तर आपण घरी जाऊ. चला तर मग. हे आमच्या पणजीचं जातं आहे, जे आम्ही आता पाठीमागच्या अंगणात घालून घेतलं आहे, जेणेकरून ते वापरात राहावं. पाठीमागे आम्ही चूल वगैरे घातली. छान रात्री चांदण्याच्या प्रकाशात इथं जेवायला खूप छान वाटतं. इथं आपण आज भाजी करणार आहोत काठभवऱ्याची. बघा, इथं आम्ही ही छोटीशी चूल घातली पाठीमागं. मागच्या अंगणात सगळं रिकामं आहे. मागे काही वरती छप्पर वगैरे नाही आहे.
रात्री आम्ही चांदण्याच्या प्रकाशात तिथं जेवतो सगळी मिळून. तर आपण सुरू करूयात भाजी. हे आधी निवडून घेऊया. हे खालचे जे भोवरे आहेत ते काढून टाकणार आहोत आपण, आणि वरती जे असतो देठ त्याची भाजी करायची. हे असं काढून टाकायचं. या भोवऱ्यामध्ये काठी घालून मुलं खेळतात भोवरा करून. यात आपण निवडून घेऊ सगळं. खूप वेळखाऊ आहे भाजी, पण तितकीच टेस्टी आहे. सगळं निवडून घेऊया आपण. ह्याला थोडासा चीक असतो, तर हाताला आधी तेल लावायचं आणि मग हे निवडायचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता आपण चिरून घेऊयात. हे उभे काप करायचे याचे, म्हणजे उरलेला चीक जातो, सुकतो चीक. कापल्यानंतर धुवून घ्यायचं. नॉर्मली आपण आधी धुतो भाज्या, पण हे कट केल्यानंतर धुवायचं, कारण त्यातला उरलेला जो चीक आहे तो धुवून जातो. तर आता शेंगदाण्याचा कूट आपण यात घालणार आहोत, त्यामुळे शेंगदाणे भाजून घेऊया. मीठ घालून हे धुवून घेते मी, त्यामुळे काय होईल, चीक बाजूला निघून जाईल. मला जुन्या गोष्टी फार आवडतात, जसं की ते जातं भाई. आणि आता तुम्ही बघताय मी खुर्पीवर कापतीये सगळं. ट्राय करते, इतकंसं जमत नाही आहे मला, पण ट्राय करते. चाकू वगैरे काय वापरत नव्हते आधी घरी. हे असायचं पणजीच्या वेळी. आमच्या सगळ्या वस्तू खूप जुन्या, अगदी पणजीच्या वेळेच्या आहेत. चटणी शेचायचं भाईन जे म्हणतात त्याला, दाखवू आम्ही तुम्हाला ते. आणि जातं हे पणजीच्या वेळचं आहे, आणि हे अगदी खुरपी तेव्हाचीच आहे. चला, तर जमलेला आहे खुरपी वापरायला तरी. आता शेंगदाणे आपण ठेचून घेऊ. शेंगदाण्याचा कूट करणार आहोत आपण. आधी याची टरफलं काढून घेऊ चोळून. मग आपण ते कुटणार आहोत. खूप टेस्टी लागतात शेंगदाणे त्याच्यात. तर कोणताही गोडा मसाला किंवा काळा मसाला आपण त्यात घालणार नाही आहोत. हे मी मिक्सरला लावत नाही आहे, बत्तातच कुटणार आहे. कांदा आणि लसणाची फक्त फोडणी देणार आहोत आपण. लोखंडी तव्यात करणारी भाजी आज मी. तेल घातलंय, फोडणी देऊया. मोहरी, जिरं,
आणि कांदा लसूण इतकीच फोडणी आपण देणार आहोत. की कांदा आता फोडणी देऊ, परतून घेऊ कांदा. बघा लालसर झालेला आहे कांदा. चटणी आणि त्यात आपण घालणार आहोत काठभोवरे. हे धुवून मी मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं म्हणजे काळं पडू नये म्हणून. तेलात परतून घेऊन मग ह्याच्यात पाणी घालून शेंगदाण्याचा कूट घालून हे आपण शिजवणार आहोत. वेळ लागत नाही ह्याला शिजायला, खूप कमी पाण्यात आणि अगदी 7 ते 8 मिनिटात ते शिजतं. चवीनुसार मीठ. हा दाण्याचा कूट सगळं मिक्स करून शिजवायचं आणि मग रेडी आहे आपली काठभोवऱ्याची भाजी. अगदी कमी पाण्यात शिजते, तव्यातच शिजवणार आहे मी. ओके, भाजी रेडी आहे.